नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी भरपूर योगदान देण्याचा प्रयत्न केलाय। काही काही मुलांनी अशाही कमेंट केल्या की आम्ही मुलांनी काय पाप केलंय। तर पाप नाही केलं वागव आपण, पण महिला ही समाजाची जी काय धुरा आहे, जे काय महिलांचं स्वयंरोजगाराचं क्षेत्र आहे किंवा महिलांच्या विकासासाठी जे काय शासन कटिबद्ध आहे किंवा शासनानं जे काय त्याबद्दल शासन प्रयत्न करत आहे ते अगदी चांगल्या प्रकारे आहे। हे शासनाकडून होणे अपेक्षित आहे। महिलांना आणि मुलींना प्रत्येक गोष्टीत सहभाग नोंदवता यावा याकरिता शासन जे कटिबद्ध आहे, त्याबद्दल शासनाने जी काय आता अर्थसंकल्पात एक आणखी योजना आणलेली महिलांसाठी, ती म्हणजे ई पिंक रिक्षा योजना। या योजनेचा उद्देश काय आहे, तर ज्या काय रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे शहर आहेत त्या शहरामधील महिलांना या ठिकाणी रिक्षा खरेदीसाठी किंवा चालवण्यासाठी जे काय त्यांना अर्थसहाय्य किंवा जे काय त्यांना बाकी चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी जे काय सहाय्य लागल, जे काय मदत लागल, ती शासनाकडून देण्याचा प्रयत्न करणार आहे। पण याचा हेतू काय होता की ज्या शहरामध्ये रोजगार निर्मिती उपलब्ध होते त्या ठिकाणी जर महिला रिक्षा चालक असेल तर जे काय महिला रोजगार त्या ठिकाणी जे काय नोकरीसाठी असणाऱ्या महिला असतील किंवा ज्या काय बाहेर ज्यांना काय रिक्षाने जाण्याची आवश्यकता असणाऱ्या अशा महिला असतील, त्या महिलांना एक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी हा मुख्य हेतू या योजनेचा होता। आता या योजनेमध्ये नेमकं कोण महिला पात्र असणार, या ठिकाणी अर्ज कसा करायचा, यात लाभ काय मिळणार, कोणकोणते कागदपत्रे लागणार, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या खरंच स्वयंरोजगारासाठी धडपड करण्याचा त्यांच्या धमक आहे किंवा या शासकीय योजनेच्या मार्फत त्या लाभ घेण्यासाठी तयार आहेत किंवा त्याचा थोडक्यात म्हणण्याचा विषय की ज्या रिक्षा चालवण्यासाठी तयार आहेत, अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया आपण जीआरच्या माध्यमातून शासनाने नेमकं काय नियमावली लावली आहे, कशी अर्ज प्रक्रिया आहे, काय काय कागदपत्रे लागणार आहेत, याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। चला तर या ठिकाणी आपण पाहतोय जे काय राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय शासन निर्णय आहे दिनांक 8 जुलै 2024 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलाय। आता यामध्ये नेमकं काय पात्रता असणार, कसा अर्ज करायचा, कोणकोणत्या सिटी असणार, जे काय शहर आहेत असे ठराविक शहर आहेत, या ठिकाणी प्रत्येक शहरातली महिला या ठिकाणी अर्ज करू शकत नाही, हे लक्षात असू द्या। त्यामुळे आता या ठिकाणी जे काय राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या जे काय नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध असणारे शहर आहेत, ज्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे क्षेत्र जास्त आहे, अशा ठिकाणी म्हणजेच मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, अमरावती, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर हे काय जे जिल्हे आहेत, या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। आता हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे, नेमकं कोणत्या महिला यासाठी पात्र असतील, कसा अर्ज करायचा, किती अर्थसहाय्य दिलं जाणार, याबद्दलची आपण माहिती घेऊ। आता या ठिकाणी टोटल म्हणजे एकूण जे काय रिक्षा वाटप करणार आहे शासनाकडून गरजू महिलांना, ते संपूर्ण राज्यामध्ये 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे संपूर्ण जे काय आपलं महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यात सगळे जिल्ह्यात नाही, परंतु जे काय मी आता तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगितले त्या या ठिकाणी आपल्याला कोणत्या जिल्ह्यात
किती संख्या आहे लाभार्थी, किती लाभार्थी निवडायचे आहेत या किंवा किती लाभार्थ्यांना वाटप करायचंय याची या ठिकाणी संख्या दिलेली आहे. आता या ठिकाणी मुंबई उपनगरमध्ये 1400, ठाण्यामध्ये 1000, पुण्यामध्ये 1400, नाशिक 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400. आता आपण या ठिकाणी पाहतोय वसई विरार 400, कोल्हापूर 200 आणि सोलापूर मध्ये 200. असे एकूण 10,000 जे काय गुलाबी ई रिक्षा आहेत ते प्रत्येक जे काय शहर आहेत त्या शहरानुसार वाटप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आता या ठिकाणी योजनेचा उद्देश त्याचा आपल्याला काय बोलण्याचा विषय नाही, या ठिकाणी आपण काही हे नाही. आता स्वरूप सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांच्या म्हणजे जे काय जीएसटी असेल समावेश असेल, जे काय तुम्ही सर्व कर जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स जे काय सगळं असेल ते तुमचं टोटल त्या व्हॅल्युएशन मध्येच येणार आहे. जे काय तुम्ही आता म्हणजे बऱ्याच योजनेमध्ये असं असतं की जे काय टॅक्स असतील ते टॅक्सचं जे व्हॅल्युएबल असतं त्याच्या तुम्हाला पर्सेंटेज दिलं जात नाही. जे काय त्याची मूळ किंमत असते मूळ किमतीचं तुम्हाला अनुदान स्वरूपात दिलं जातं. पण या ठिकाणी तसं नाही. जे काय तुमचं फायनल कोटेशन निघणार आहे ऑन रोड, जे काय आपण म्हणतो ऑन रोड जे काय कोटेशन निघणार आहे त्याच्या तुम्हाला अनुदान मिळणार आहे. आता यात काय होणार, अनुदान मिळणार 20% शासन भार उचलणार आहे. आता 70% कर्ज तुम्हाला बँकेकडून उपलब्ध करून दिलं जाणार. या रिक्षा खरेदीसाठी जे काय तुमचं कोटेशन असेल त्याच्या 70% कर्ज तुम्हाला बँकेकडून उपलब्ध करून दिलं जाणार. 20% आर्थिक भार हा राज्य शासनाकडून उचलण्यात येईल आणि जे काय 10% आहे ते 10% स्वतः जी काय लाभार्थी महिला असेल त्या महिलेला भरणं आवश्यक आहे. आता कर्जाची परतफेड 5 वर्ष म्हणजे 60 महिने. 60 महिन्यामध्ये तुम्हाला जे काय तुम्ही 70% कर्ज घेतलेलं असेल ते 70% कर्ज तुम्हाला 5 वर्षामध्ये जे काय व्याज असेल ते व्याज आणि त्या हप्त्यासहित तुम्हाला या ठिकाणी भरायचंय. आता योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला. आता या ठिकाणी मुली आणि महिला कुणीही अर्ज करू शकतं असं या ठिकाणी नाही. या ठिकाणी वयाची अट काय असेल तर 18 ते 35. जे काय 18 वर्ष कमीत कमी तुम्ही 18 वर्ष पूर्ण केलेले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 35 वर्षाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. जे काय लाभार्थी कुटुंब जे काय महिला लाभ घेणार आहे त्या महिलेचं जे काय कौटुंबिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न आहे ते 3 लाखापेक्षा जास्त नसावं. जर ते 3 लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेत पात्र राहणार नाहीये. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील. जे काय लाभार्थी महिला आहे तिच्याकडे जे काय समजा आपलं लायसन्स म्हणतो आपण वाहन चालवण्याचा जो काय परवाना असतो तो परवाना असणे आवश्यक आहे. विधवा कायद्याने घटस्फोटित राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती ज्या काय ह्या कॅटेगरी आहेत जे काय विधवा घटस्फोटित या महिला आहेत यांना एक प्रायोरिटी म्हणजे प्रथम स्थान देण्यात येईल किंवा आधी यांचा विचार केला जाईल त्यानंतर बाकीच्यांना म्हणजे यांना पहिलं प्राधान्य देण्यात येईल. तसेच डीआरडी म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जे काय महिला आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. आता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आता जे काय अर्ज प्रणाली असेल ती सध्या काय अवेलेबल नाहीये परंतु ज्या दिवशी ही अर्ज प्रणाली येईल त्या दिवशी या अर्जाबद्दलचे एक सविस्तर व्हिडिओ बनवून आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र आलंच की जे आपण नेहमीच बघतोय सध्या आपण जे काय ज्याच्यासाठी डोमासाईल म्हणतो ते हेच आलं. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 3 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. जे काय डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले जे काय शासनाने मागणी केली. मतदान ओळखपत्र 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र किंवा मतदान यादीत नाव आहे असा जो काय दाखला असतो जे काय आपल्या बीएलओ असतात त्यांच्याकडून हा दाखला आपल्याला वितरित केला जातो त्या दाखल्याच्या आधारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. रेशन कार्ड, चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स. सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र. आता हे या योजनेमार्फत जे काय रिक्षा दिला जातो
जे काय शासनाकडून अनुदान दिलं जातं हे फक्त महिलांसाठी दिलं जातं, त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतून दिलं जातं. तुम्ही घेता महिलेच्या नावावर किंवा आणि चालवणार कोणी जर तुमच्या घरातील पुरुष असेल तर तसं एक नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते त्याच्या बाबतचं तुम्हाला हमीपत्र सुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. सदर योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता हे काही नॉमिनल डॉक्युमेंट आहेत, हे काही एवढे विशेष नाही आहेत. या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर फक्त थोडं ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोमासाईल या दोनच कागदपत्राची थोडी पूर्तता करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड. आता ही निवड जे काय आपल्या भागातील जे काय जिल्हाधिकारी असतील त्यांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे जी काय समिती नेमणार त्या समितीच्या मार्फत निवड केली जाणार. लॉटरी योजनेचा निवड करण्यात येईल. आता यामध्ये तुम्ही अर्ज केलाच तर तुमचे जे काय तुमच्या आता विधवा घटस्फोट आहेत यानुसार तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानुसार तुमच्या लॉटरीमध्ये तुमचं सिलेक्शन केलं जाईल. आता यामध्ये काय असणार, ई रिक्षाचे काय स्पेसिफिकेशन. आता हा जो गुलाबी पिंक ई रिक्षा आहे, गुलाबी रिक्षा आहे, त्या रिक्षाचं म्हणजे काय आहे की प्राइस किती असली पाहिजे, कमाल 4 लाख रुपये. मोटरची जी कॅपॅसिटी आहे ती म्हणजे ह्यांचे जे काय क्रायटेरिया आहेत या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी ते सांगतो. 4 लाख रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकताय. मोटरची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे काय इंजन आहे, इंजनची जी काय कॅपॅसिटी आहे त्या इंजनची 10 HP पर्यंत असणे आवश्यक आहे. मायलेज चार्ज 110 किलोमीटर पर्यंत आणि सीटर 3+1 म्हणजे जे काय आपले रेग्युलर आपण रिक्षा पाहतो मोटर रिक्षा नाही, जे काय छोटे रिक्षा पाहतो त्याच पद्धतीत बॅक साईडला 3 आणि ड्रायव्हर साईड 1 म्हणजे 3+1 ड्रायव्हर धरून या अशा पद्धतीचं आपल्याला त्याची स्पेसिफिकेशन असणार आहे. आता यामध्ये कार्यप्रणाली ह्या बाकीच्या गोष्टी 70% कर्ज मी तुम्हाला तेच सांगितलं. जे काय आपल्याला या योजनेमार्फत 70% बँकेकडून कर्ज दिलं जाणार, 10% हिस्सा स्वतःचा असणार आणि 20% जी काय रक्कम आहे ती 20% रक्कम ही आपल्याला शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. मग या ठिकाणी या योजनेच्या मार्फत ज्या काय महिला इच्छुक असतील किंवा या जे मी आता तुम्हाला सांगितलं GR मध्ये वाचून ज्या काय पद्धतीत मी तुम्हाला माहिती दिली ते ज्या काय महिला पात्र असतील त्या महिलांनी या जे काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील, अर्ज सुरू झाल्यानंतर मी आपल्याला सांगणारच आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ज्या दिवशी हे अर्ज सुरू होतील त्या दिवशी आपल्याला तात्काळ याबाबतचा अपडेट मिळेल. आता या योजनेमध्ये सध्या तरी काही आत्ताच आपण कशी प्रक्रिया करायची किंवा काय करायचं याबाबत काही जास्त बोलू शकत नाही, परंतु जे काय त्यांनी GRच्या नियमानुसार दिलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जे काय डॉक्युमेंट आहेत त्याबद्दल घेतली आहे, जे काय त्याच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये नियम अटी आहेत त्याबद्दल घेतली आहे आणि याचा जो काय हेतू आहे त्याबद्दलही माहिती घेतली आहे. त्याचा लाभ कसा मिळणार आहे त्याबद्दलही माहिती घेतली आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला राज्य शासनाकडून 20% अनुदान वितरित केलं जाणार, 10% तुमचा स्वहिस्सा असणार म्हणजे तुमचे स्वतःचे 10% अमाऊंट जे काय तुमचं कोटेशन असेल त्यातले 10% अमाऊंट तुमची स्वतःची लागणार, 70% तुम्हाला बँक देणार, अशी मिळून झाली 80% आणि राहिले 20% हे देणार राज्य शासन. असे टोटल मिळून 100% तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता या योजनेमध्ये जे काय कागदपत्र आहे ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोमासाईल हे दोनच कागदपत्र तुम्हाला सध्या तरी जास्त आवश्यक असणार आहेत, कारण हे डॉक्युमेंट तुम्हाला अचानक मिळू शकत नाहीत. त्यामुळे जे काय महिला असतील ज्या काय इच्छुक असतील त्या महिलांनी या 2 कागदपत्राची पूर्तता आताच करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस हे अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपल्याला तात्काळ अर्ज सादर करता येईल. चला, काही जर शंका असेल, काही आपल्या मनात आणखी काही व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असाल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारा, टेलिग्राम चॅनलवर विचारा. आम्ही प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला रिप्लाय किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी परत एकदा विनंती. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.